हॅलो जिजा. हाय बाबा. कशी आहेस तू? मी बरी आहे. यो हो. तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे या पूर्ण व्लॉग मध्ये 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 जिजा यायची, मध्ये मध्ये मायरा यायची, कारण का तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मायराचा सिनेमा येतो आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर 31 जानेवारीला. येस. आणि कुठे जाऊन बघायचं आहे? सिनेमागृहामध्ये सगळ्यांना बघायचं आहे. नक्कीच नक्कीच. बरं, गोव्याच्या या पूर्ण व्लॉग मध्ये जर्नी मध्ये तुम्ही बऱ्याच जणांनी प्रश्न पण विचारले. आम्ही सांगितलं की ती पिंक बॅग मध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवू आम्ही, है की नाही? हा. आणि हा सिनेमा असा आहे की म्हणजे तुम्ही आता मोठे आहात, पण तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा तुम्हाला प्रश्न पडलाच असणार की देवाचं घर काय आहे, पण आता तुम्हाला माहिती असणार आणि ते तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावं लागेल. आणि हे पण काहीतरी आहे की मला उत्तर भेटतं का नाही भेटत. येस येस. तर बघा, मायराला सिनेमा खूप जीवाचा आहे, बिकॉज ती जिथे कुठेही जाते, कोणाला एका मित्राला कोणाला बाहेर जरी भेटली ना तरी ती सांगते की माझा सिनेमा बघा. एवढे ती काय म्हणतात त्या तो टॉपिकच तो एवढ्या लहान मुलांना भावणारा आहे की लहान मुलांना सोडा की आपल्यासारख्याला पण. मी जेव्हा ते नाव ऐकलं तेव्हाच ते पत्र बघितलं, मला माझ्या शाळेचे दिवस आठवले लगेच. येस. तर तिच्यासाठी ते एकदम कनेक्टेड आहे असं. तो खूप मस्त आहे. म्हणजे आता तुमच्या टाइमला कसं होतं की तुमच्याकडे मोबाईल फोन वगैरे नव्हते, तर तुम्ही पत्र पाठवायचे, तर तेव्हा मला कळालं की तुम्ही कसे कम्युनिकेट करायचे. येस येस. तर ती सगळी मजा आम्ही केली. त्याच्यामध्ये एक प्रश्न तुम्ही कमेंट्स मध्ये विचारला होता की तुम्ही अज्ञातस्थळी जे गेला होतात ते इथेच गेला होतात का? तर मंडळीचं उत्तर हो, येस, हेच आहे ते अज्ञातस्थळी आम्ही जे गेलो होतो ते. तर त्याच्याबद्दल आपण नक्कीच बोलूया, कारण खूप इंटरेस्टिंग आहे ते सगळं. मग त्याचं शूट पण केलेलं आहे, तेही ब्लॉग झालं शूट. म्हणजे जेव्हा मी त्या लोकेशन म्हणजे आउटडोर जे लोकेशन होतं त्याच्या खाली आम्ही जेव्हा पण म्हणजे तुम्हाला दोघांना कळायलाच असणार काय प्लेस आहे. येस येस येस. तर तिथे जेव्हा आम्ही शूट करायचो तेव्हा मला खूप मजा आलेली आणि मला लागलेलं पण होतं. हे सगळं जे काय ना आपण BTS मध्ये टाकूच आपण. पण पहिलं तर आहे ना गोवा ट्रिप बद्दल आपण बोलूया की बरेच जणांनी आम्ही मगाशी म्हटलं की ती बॅग बद्दल विचारलं, नंतर तुम्ही जी व्योमला जी टोपी कॅप्स घेतल्या त्या कुठून घेतल्या आहेत, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत हे सगळ्यांची उत्तर आपण आता देऊया, है की नाही? तर श्वेता, ती कॅप आपण कुठून घेतली होती? दोन्ही ज्या कॅप आहे, जी वरती बोवाली जी मायराच्या अवॉर्डला घातलेली ती, आणि आपण अलिबागला गेलेलो किंवा बरं, दोन्ही पण टोप्या व्योमचा ना फोटो असेल, एकामध्ये त्यांनी ती बनीवाली कॅप आहे आणि एकामध्ये ती 2 कानावाली कॅप आहे. ह्या दोन्ही पण फोटो बाजूला असतील. नाही मनीमावची नाही, दुसरी वाली. तर ह्या दोन्ही पण टोप्या कुठून घेतल्या श्वेता? त्या H&M ऍप वरून घेतलाय, स्टोर मध्ये नाही, स्टोर मध्ये अवेलेबल नाहीये. आणि आता जसं मी घेतलं त्याच्यानंतर त्या ऍप मध्ये पण आउट ऑफ स्टॉक आहे. बरेच दिवस झाले. मी पण मोठ्या साईज बघते की मला अजून एक आता त्याला त्या छोट्या होत आहेत एक साईज, पण त्या अवेलेबलच नाहीये. आणि H&M ऍप वरून घेतलंय मी, स्टोर मधनं नाही. हा, बिकॉज H&Mच्या कुठल्याही स्टोर मध्ये म्हणजे मुंबईमध्ये म्हणा किंवा कुठेच हे अवेलेबल नाहीये. तुम्ही जरी घेतल्यानंतर तुम्ही रिप्लेस जरी करायचं म्हणलं तरी रिप्लेस होत नाही, कारण आम्हाला इथे एक्सपिरियन्स आला होता. Zara मधनं पण आला होता आणि H&M मधनं पण आला होता. श्वेतानी Zara मधनं ऑनलाईनच हे करायला लागतं, रिटर्न करायला. येस. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, इन्फंटच्या ज्या गोष्टी आहेत, Zara आणि H&Mच्या ऍप वरती तुम्ही नक्की बघा, खूप छान छान गोष्टी असतात. छान आहे. तर ते लिंक्स आपण वाटलं तर H&M ची जी लिंक आहे ना, लिंक मी देईन, पण ते आता अवेलेबल नाहीये त्या ऍप वरती. पण दुसरे काही ऑप्शन्स आहेत तिथे बऱ्यापैकी. आणि जेव्हा मी तर नक्की सजेस्ट करेन, जेव्हा पण सेल लागतो Zara किंवा H&M असेल, आपल्याला वाटतं खूप महाग आहे, पण लहान मुलांचे कपडे खरंच खूप छान आणि चांगल्या रेटमध्ये मिळतात. म्हणजे व्योमचे तर जवळजवळ मी तिकडनं सगळे घेतले. म्हणजे मला रात्री कळालं की उद्या ऑफर आहे, मी रात्री 12-1 वाजता सगळं ऑर्डर केलं. नेक्स्ट डे बघते सगळं आउट ऑफ स्टॉक. म्हणजे ते खरंच चांगलं आहे. त्या ऍप वरनं आपण ज्या काही गोष्टी घेतल्या आपण त्या, आणि ते युनिक आहे. म्हणजे युजली तुम्हाला ह्या टोप्या आहेत ना ह्या मार्केटमध्ये मिळत नाहीत. अशा आम्ही त्या प्रथमेशला पण विचारलं मी, तर तोही म्हणाला की मला मिळेल नाही मिळेल माहिती नाही, पण तरी त्यांच्याकडे काही 1-2 पॅटर्न आहेत जी आपण घातली होती बघा क्रिसमसच्या दिवशी. हा, ती एक चांगली क्रिसमसच होतं की काहीतरी एक व्हिडिओ आहे त्याचा,
ती पण त्यांच्याकडची छान टोपी. आणि बाकी सगळ्या त्यांच्याकडच्या बनी टोपीज किंवा अजून एक ते सॉफ्ट वाले आपण घातले ना त्याचा फोटो असेल तर बघूया, ती पण टोपी छान आहे त्यांच्याकडची. येस, तर हे सगळं आम्ही तुम्हाला श्वेताने सांगितलं की H&M वरनं घेतलं. येस, तर आता काय ना आपण आहे ना ती बॅग आहे त्याच्यामध्ये मी बास्केट मिळणार, त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी ठेवल्या तर त्या श्वेता तुम्हाला दाखवेल. आणि काय काय मी ट्रॅव्हल करताना काय घेऊन गेलो व्योमसाठी. परत ती मेडिसिनची जी बॅग आहे ती आता आमची मोठी झाली आहे. हा, दोघांच्या मेडिसिन्स आम्ही घेऊन जातो. परत मेडिसिन मध्ये पण आम्ही सगळ्या गोष्टी घेऊन का जातो, ती काय म्हणजे नेबुलायझर म्हणा, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सगळं दाखवतो आता. बऱ्याच वेळेस असं होतं ना, इकडे जे डॉक्टर प्रिस्क्राईब करून देतात ते तिकडे मिळत नाही. असं आम्हाला नाशिक मध्ये बऱ्याच झालं, तेव्हापासून आम्ही सगळं कॅरी करतो, कधी काय लागेल माहिती नसतं. चला, तर ही ती बॅग आहे ज्याच्यामध्ये बास्केट आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. याच आपण आता बघूया. ही मायराची बास्केट आहे, मायराच्या दोन्ही बास्केट आम्ही सांभाळून ठेवल्या. आपण बास्केट बघूया. खूप वेगळं नाहीये, पण खूप जणांचा प्रश्न होता तू काय घेऊन जातेस, दाखव. आणि पहिल्यांदाच आम्ही त्याला एवढं लांब घेऊन गेलेलो, म्हणून आम्ही सगळंच घेऊन गेलेलो. आणि गाडी होती म्हणून हे सगळं कॅरी करता आलं. एक्झॅक्टली, तर हे पॉसिबल नाहीये, तरी मग छोटं सगळं करायला लागतं. तर कुठून सुरुवात करू? इकडनं चालू करूया आपण. सर, हे आहे ऑलिव्ह ऑइल. तुम्ही बघितलं, आम्ही आंघोळ घातली होती व्योमला. आणि सगळेजण विचारतात कुठलं ऑइल यूज करते, तर फिगारोचं ऑलिव्ह ऑइल आहे जे व्योमला मसाजसाठी आम्ही यूज करतो. आणि मायराला पण तेच यूज करायचो. येस, तर ही आहे वाटी आणि तेल घेतली होती. येस, नंतर डायपर रॅश क्रीम आहे, सेबामेडची आहे. बेबी वॉश आहे. घरी सोप यूज करतो, पण मग ते सोप कॅरी करायला खूप हे होतं, ओलं चिपचिप होतं. येस, मग हे मायराला आणि त्याला दोघांना होतं, म्हणून मग एकच. सनस्क्रीन सगळ्यात महत्वाची, कारण मायरा खूप जास्त स्विमिंग पूलमध्ये खूप जास्त आणि खूप जास्त टॅन पण झाले, खूप टॅन झाली खरंच जिजा वाटायला लागले होते. आणि हे सगळं बरेचसे प्रोडक्ट माझे सेबामेडचे, कारण मला ते आवडतात. आणि मायराच्या वेळेस पण आम्ही तेच यूज केले होते आणि डॉक्टरांनी पण आम्हाला हे सांगितलं. येस, सेबामेडचं हे कुठलं आहे दाखव एक मिनिट. हे बघा, सेबामेडचं सनस्केअर आहे 50 FPS, आणि हे आपल्यासाठी पण खूप चांगलं आहे. ओके, आणि ते काय बॉडी वॉश, ते नॉर्मल बॉडी वॉश ना, सेबामेड जनरल बॉडी वॉश. हे बाळाचं बॉडी लोशन आहे, बॉडी लोशन. याच्या आधी तुम्ही बघितलं असेल, मी याचं घेतलं होतं फॉरेवर बेबी फॉरेस्ट. ते पण चांगलं होतं, पण मला हे जास्ती आवडतं. ऍक्च्युली बेबी फॉरेस्टचे प्रोडक्ट होते, मी हे ट्रायलसाठी मागवले होते. त्याच्यामध्ये आम्हाला जर काही कुठली गोष्ट आवडली असेल ते म्हणजे वाईप्स, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळाची जी उशी आहे ती. आता दोन गोष्टी सगळ्यात चांगल्या होत्या. वाईप्स तर तेच बेस्ट आहे, बाकी आम्ही सगळे वाईप वापरले. आम्ही बेबी हगचे वापरले, आम्ही मदर स्पर्शचे वापरले, अजून कुठले वापरले, मदर केअर बोललो. हा, भरपूर वाईप्स वापरले आपण. पण त्यातल्या त्यात मला बेबी फॉरेस्टचे आवडले. बरं, त्याची गोष्ट ते मोठे आहेत आणि वॉटरी थोडेसे, चांगले पुसायला. म्हणजे एक वेळेला मी काय करतो, ते फाडतो आणि डबल म्हणजे एवढं मोठे आहेत ते, त्याच्यामुळे ते चांगले आहे. ते मला वाटतं माझ्या डायपर बॅग मध्ये असेल, याच्यात नाहीये ते, कारण ते तिथे ट्रॅव्हलला लागतं. तो पण मला प्रश्न आलाय की तू डायपर बॅग मध्ये काय ठेवतेस, असं ते पण कधीतरी दाखव. ओके, हे मायराच आहे, सेटाफिल बॉडी लोशन. बॉडी लोशन होतं ना? हा, लोशन. मायराला ते सूट होतं. आणि पावडर. आणि आमच्या डॅडींनी, हे माझी एक हाऊस म्हणून घेतली मी. त्यांना बाळाला पावडर लावता येत नव्हती, म्हणून त्यांनी. म्हणजे काय व्हायचं माहिती, मी तुम्हाला श्वेता एक्सप्लेन करतो. म्हणजे आता बाळाचं तोंड छोटं असतं, तर मग तिला पावडर लावलं की माझा हात असा खूप मोठा वाटायचा आणि त्याला जमायचं नाही. म्हणून मग मी त्याला काय केली, जशी पावडर घ्यायची आणि हे स्प्रेड करायचं. त्याला खूप आवडतं पण, आणि ते इव्हनली स्प्रेड होतं. त्याच्यामुळे आम्ही त्याला मेकअप ब्रश घेतलाय. मला नाही लागत, पण जेव्हा गौरव मेकअप करतात त्याचं तेव्हा लागतं. आणि हे त्याचं पावडर हे प्रथमेश बाळाचे कपडे मधून घेतलं, तर हे असा आवाज करतात. येस, त्यांच्याकडे असे छोटे छोटे प्रोडक्ट खूप आयटम. हा, ते घुंगरू छन. ते टॉयज पण छान आहेत. इयरबड्स, टिकली लावायला. इयरबड ऍक्च्युली टिकली लावायला कामाला येते आम्हाला, बस बाकी काय उपयोग नाही. हा, याचा काही उपयोग नाहीये. नॅपीज आहेत. हा, आता बरं नॅपी पण आहेत ना, आम्ही सगळ्या कंपन्या वापरून झालेल्या आहेत. पण आम्ही वी हॅव फायनली कम टू अन कन्क्लुजन. ते कुठलं बोललीस तू?
एथर ना काय ते आपण टाकूया साईडला. आता मला नाव लक्षात नाही येते. ते थोडे कॉस्टली आहेत म्हणजे जवळजवळ डबल असेल. पण जर ते फक्त आम्ही रात्रीला वापरतो लीक होऊ नये म्हणून. रात्री काय होतं जास्त लीक किंवा ट्रॅव्हल कधी काय असेल असं काही लांब कुठे जायचं असेल तर पण त्याने जरा पण रॅश नाही येत आणि काहीच नाही होत. खूप छान आहेत. नाही तर मग बेबी हकचे आपण कुठले प्रो वाले ना प्रीमियम वाले ते पण ते एक चांगले आहे. ते आणि हे असं दोन्ही अल्टरनेट आम्ही वापरतोय. त्याच्यानंतर आहे हे कॉटन वाइप्स. हे असंच एक ब्रश त्याला घेतलाय असंच मसाज उपयोग नाहीये पण मायराला मज्जा येते. नेल कटर आहे. येस. आणि मला माहिती नाही आम्ही याच नेल कटरने नेल्स कट करतो आणि ते आम्हाला जमतं. आम्हाला जमतं. बाकी ते नेल काय म्हणतात मशीनने जे कट करतात किंवा कोणी छोटं नेल कटर घेतं पण याने कधी त्याला लागलं नाही आणि मायराला पण नाही. आणि तेवढं केअरफुली आपण करतो त्या गोष्टी. तो झोपलेला असतो तेव्हा होतं. त्यामुळे मी नॉर्मल नेल कटर युज करतो. आणि हे कॉटन आहे. जर आम्ही अशा रूम मध्ये असेल किंवा काय तर आम्ही वाईप्स वापरत नाही. आम्ही गरम पाण्याने त्याची शी पुसतो. येस. कारण वाईप्सने पण ना कधी कधी त्याचं सगळं पुसून रॅश येतात. त्यामुळे आम्ही कॉटन वापरतो. येस. त्याच्यानंतर हे मायराचा शॅम्पू आहे. खूप जण विचारत होते मला आता मायराचे केस चांगले झाले ती काय वापरते कुठला शॅम्पू वापरते. तर हा तो शॅम्पू आहे जो मी मायराला सध्या युज करते आणि मला आवडलाय. हा स्पेशली लहान मुलींसाठी आहे. टिक्की टोरा त्याचं ऑइल पण आहे. टिक्की टोरा. आणि हे मी कॅरी करते कारण ती स्विमिंग मध्ये वगैरे जाते ना मग तिला तेल लावायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं संपलं आता ट्रॅव्हल मध्ये शतावरी कल्प. डाएट बद्दल विचारतात. मी कुठल्याही प्रकारचं डाएट करत नाहीये अजिबातच नाही. कारण मी ब्रेस्टफीड करते. बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे तू बाहेरचं एवढं खातेस किंवा तू सगळंच खातेस तर ते बाळ कसं पचवतं. तर मी अगदी पहिले 2-3 दिवस सोडले ना त्याच्यानंतर मी मला जे जेवण बनायचं त्याच्यामध्ये मी जे घरात जे बनतं ना ते थोडंसं घ्यायची डेली. त्यामुळे ती त्याला सवय होत गेली. आज थोडं घेतली भाजी चवीला मग दुसऱ्या दिवशी थोडी असं मी रोज घ्यायची. त्यामुळे त्याला ती सवय झाली. आता मी काहीही खाल्लं तरी त्याला ते पचतं. त्यामुळे मी खाते जेवढं टाळता येईल तेवढं टाळते. पण अगदी ऑप्शन असेल तर बाहेरचं पण खाते. आणि हे शतावरी कल्प याचा तर खूप उपयोग होतो. खूप खूप खूप. हे आहे मेथी दाणे. सध्या आम्ही मेथी भिजत घालून सकाळी ते पाणी पितोय. आणि हे मी तिकडे पण घेऊन गेलेली. सेम सेबामेट पावडर. येस. फ्लॅश कार्ड. त्याला ते जिम होती जी आपण खेळायला वापरत होतो तर त्याला येस नेबुलायझर आहे. बरं मी तुम्हाला आणि एम लिहिलेलं मी तुम्हाला दाखवेल. हे आम्ही म्हणजे हे का लिहिलंय आम्ही 2 घेतले होते. एक रियांसाठी आणि एक मायरासाठी. आणि हे ते मॅट आहे जे मी तुम्हाला तिकडे बोलली होती. हे आम्ही तिकडे गोव्यामध्ये घेतलं ऍक्च्युली. पुण्यामध्ये घेतलं आपण. हा पुण्यामध्ये घेतलं कारण मी जे ऑर्डर केले होते ते आलेच नाही. आणि आपण ट्रॅव्हल करताना आले मग ते दाखवू आपण घरात आहेत ते. तर हे मी घेतले डिस्पोजेबल मॅट. जेणेकरून हॉटेलवर काय व्हायचं ना त्याला सारखं डायपर मध्ये ठेवण्यापेक्षा आम्ही त्याला असंच त्याच्यावर ठेवायचं. मी 4-5 वेळा सू केली की टाकून जायचं. म्हणजे एकदा इकडे असं केलं की 4 वेळा वापरायचं. क्वेश्चन पण होता की तुम्ही त्याला कंटिन्यू डायपर घालता तर नाही. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर आपण डायपर लावत नाही. आणि ती ड्राय मॅट आहे ना ती आम्ही वापरत का नाही बिकॉज ती परत धुवायला लागते कारण का ते ऍब्झॉर्ब करून घेतं. आणि मग ते हॉटेलवरती धुणार कुठे. मग त्याच्यापेक्षा हे डिस्पोजेबल मॅट्स बरे आहेत. हे बाहेर गेलं की हे मला आवडलं. हे मी पहिल्यांदाच घेतलं पण मला आवडलं. आणि मी बेबी हकचे ऑर्डर केले ते तुम्हाला दाखवते. हे वाले. आणि हे फर्स्ट क्राय वरून ऑर्डर केलं का जरा डिस्काउंट पण मिळतं. कारण हे आपल्याला कारण हे आम्हाला खूप महाग पडलं. हे काहीतरी 40 रुपयाला एक पडलंय आणि हे वाटतं 20 रुपयाला पण त्याच्यामध्ये पण डिस्काउंट करून काहीतरी. त्यामुळे हे खूप स्वस्त पडलंय आपल्याला. हे तर ही एकदम महत्वाची गोष्ट आहे जर तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत असाल. म्हणजे काय ना तुम्ही बेडवरती हंतरून द्या प्रश्न येतच नाही. खेळायचा. आणि बऱ्याच वेळ काय होतं मी जास्ती स्विमिंग पूल कुठे गेलीच नाही. ही लोक जायचे मग तू खेळायचा त्याचं. तसं तुम्हाला दिसलंच असेल हे 2 किती टॅन झालेत. आणि मी आणि व्योम जसे आहोत तसेच आहे.
आणि वियोनी पण खूप मजा केली या पूर्ण ट्रिपमध्ये. म्हणजे येस, त्याला ट्रॅव्हल करायला आवडतं, त्याला बाहेर बघायला आवडतं, त्याच्यामुळे ते ट्रॅव्हल खूप सोपं झालं आम्हाला, है की नाही. आणि आम्ही असं बरोबर प्लॅन करायचो ना की आता जेवायला जायचं की तो आता फीड करायचो. हा, फीड केलेला असेल तो एकतर झोपायचा तरी नाहीतर खेळायचं तरी. त्यामुळे आम्हाला जेवताना कधीच असं नाही झालं की मी जेवता जेवता उठून गेली किंवा जोर उठून गेले की त्याला घेऊन बसायचंय, अजिबात नाही. त्याने फक्त येताना गाडीमध्ये तो थोडा क्रँकी झाला कारण खूप मोठं ट्रॅव्हल होतं, सारखा गाडीत बसून बसून तो पण कंटाळला असेल. बाकी जाताना नाही, मध्ये कुठे नाही, अजिबात नाही. तो मस्त सगळीकडे बघायचा, बीचवर पण घेऊन गेलो तर बघत होता. त्याने एक्सपिरियन्स खूप चांगला घेतला आणि त्याला आवडला ते असेल, मला असं वाटतं. जेव्हा तो व्लॉग बघेल तेव्हा सांगेल मला तो की आवडलं की नाही आवडलं की. येस, हाच एक म्हणजे हेच आहे की मुलांना जेवढं बाहेरचं बघता येईल एक्सप्लोर करा, त्यांना दाखवा, झाडं झुडं, ऊन पाऊस काय. की तुम्ही बाहेर फिरायलाच घेऊन जा, पण तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये खाली घेऊन जा, त्यांना थोडंसं फिरवा, दाखवा. ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो मी काय कारण आहे. जेव्हा तुम्ही घरामध्ये ठेवताना मुलांना, तेव्हा ते घराच्या माहोलमध्ये ना ऍक्लिमेटाइज होतात, ते त्या गोष्टीसाठी इम्युन असतात. ह्या घराच्या जर बाहेर गेलं आणि त्याला जरा जरी काही कुठले काही म्हणजे हे लागलं ना, तर ते त्या ह्याला इम्युन नसतात आणि मग सर्दी खोकला ताप होतो. त्याच्यामुळे ते इम्युन सिस्टीम जर तुम्हाला ग्रो करायची असेल ना मुलाची, तर थोडं खाली घेऊन जा 5 मिनिटं, मग उद्या 10 मिनिटं, मग 15 मिनिटं, असं करत करत तुम्हाला ते मुलाची इम्युन सिस्टीम तुम्हाला युज टू होतात. तुम्ही कधीतरीच बाहेर काढला तर मग ते जात नाही आणि मग ते खूप क्रँकी होतात. त्यामुळे आम्ही मायराच्या वेळेस पण आम्ही हे एक्सपिरियन्स केलेलं. आणि आताही व्योमला अशी सवय, बाहेर कुठे घेऊन गेला तो छान इकडे तिकडे बघतो, मस्त त्याला मज्जा येते. येस येस. चला, काय ना, माझी मेमरी फुल झाली, तर माहिती नाही ते पहिलं शूट झालंय की नाही. म्हणजे आम्ही एवढं एन्जॉय केलं. मी खरं सांगते आम्ही एकही फोटो नाही काढलाय. एखाद दुसराच फोटो असेल, मला तोही आठवत नाही काढलाय की नाही. आराम केली, मज्जा केली, रिलॅक्स, मस्त छान वाटलं. आणि ते गरजेचं होतं कारण एवढं सगळ्या गोष्टी चालू होत्या ना बॅक टू बॅक, आणि आता मायराचं प्रमोशन पण चालू होणार आहे, त्यामुळे आम्ही तिकडे फक्त आराम केला. येस, म्हणजे काय पोस्टिंग नाही करायचं, लफडी नाही करायची, आणि लफडाच नव्हता काय, हे की नाही. मला सगळे आधी तू फोटो नाही काढलेस, व्योमचे एखाद दुसरे व्हिडिओ काढले कारण त्याची ती पहिली आठवण. तर ही आहे ते औषधाचं काय म्हणतात, सगळं जे एसेन्शियल्स आहेत त्याचे सगळं याच्यामध्ये आहेत. मग ते सर्दी खोकला ताप या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर हे आता प्रत्येक डॉक्टरवर डिपेंड करतं की ते तुम्ही काय काय वापरता. त्यामुळे हे मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार की हेच घ्या किंवा काय ते, बट येस, तर हे एसेन्शियल्स आहेत असं आम्हाला वाटतं. बरं, तुम्हाला काय वाटत असेल एसेन्शियल्स, ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता की दादा दाई हे अजून पण ऍड करा नेक्स्ट टाइम तुम्ही जाल तेव्हा, तर आम्ही ते ऍड करू. आपण तुम्हाला अजून काही बघायचं असेल तेही सांगा. येस, त्याबद्दलही आपण बोलूया. नक्कीच. आणि आता माझ्याचं प्रमोशन चालू होतील आणि आम्ही खूप एक्साइटेड आहे ह्या मूवीसाठी. तिने खूप मेहनत घेतली, खूप जास्त खरंच. म्हणजे मी काय म्हणतो ना, काय म्हणजे मला समजत नाही की तिला हे कसं केलं असेल. कसं केलं असेल. तुम्ही सिनेमा जेव्हा बघाल ना, म्हणजे मी माझी मुलगी आहे हेच कौतुक करतच नाहीये मी एक प्रेक्षक आहे, आणि प्रेक्षक सिनेमागृहामध्ये जाऊन सिनेमा बघितल्यानंतरचे माझे प्रतिक्रिया. मी सिनेमा बघितलाय, मी बघितलाय सिनेमा, त्याच्यामुळे मला माहिती आहे की ते काय लेवलचं तिचं परफॉर्मन्स आहे. एकंदरीत सगळंच, मायराचंच नाही पण एकंदरीत पूर्ण सिनेमा म्हणा, सगळं गाणी म्हणा, सगळ्या त्या गोष्टी आहेत. तर काय आता बोलत गेलं तर खूप जास्ती लांब होऊन जाईल. पण मुक्काम पोस्ट देवाचं घर मायराचा सिनेमा येतो आहे, तो नक्की बघा. 31 जानेवारीला सिनेमागृहात जाऊन बघा. आणि भरपूर काही गोष्टी आहेत ना ह्याच्यानंतरच्या व्लॉग्स मध्ये आम्ही अनफोल्ड करणार आहे, ते नक्की बघा. चला, तर काय मंडळी, हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. गोवा सिरीजला टाटा बाय बाय करूया आणि परत अशा एका व्लॉग मध्ये भेटूया आपण. टिल देन टेक केअर, बाय बाय. आणि आता सुरू होत आहेत मायराचे प्रमोशन्स आणि सण सुरू होणार आहेत. खूप काही आहे जानेवारी महिन्यामध्ये, है की नाही. टाटा, खूप काही आहे. टाटा, गुड बाय.